उन्हाळा आला म्हटलं की घराघरांमध्ये वाळवणाची लगबग सुरू होते. आज आपण बनवणार आहोत अगदी पांढरे शुभ्र हलके बटाट्याचे वेफर्स. योग्य पद्धतीने बनवले तर वेफर्स एकदम छान होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात. चला तर मग पाहूया घरच्या घरी बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे. सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण बटाट्यावर माती आणि धूळ असते. त्यामुळे एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये बटाटे 2-3 वेळा चांगले धुवून घ्यायचे आहे, किंवा डायरेक्टली नळाखालीही तुम्ही धुवू शकता. हाताने हलके चोळून घेतले की त्यावरील माती पूर्ण निघून जाते. त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर बटाटा लगेच पाण्यात टाकायचा आहे, म्हणजे त्याचा रंग काळा पडत नाही. आता बटाटे किसून घ्यायचे आहे. किसलेला बटाटा लगेच पाण्यात टाकायचा. तुम्हाला दिसेल की पाणी थोडंसं पांढरट होतं. ते पांढरटपण म्हणजेच बटाट्यामधला स्टार्च असतो. आता हे किसलेले बटाटे हाताने हलके हलवून घ्यायचे आणि ते पाणी काढून टाकायचे. पुन्हा त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचे. अशा प्रकारे 2 ते 3 वेळा बटाटे स्वच्छ पाण्याने धुवायचे. प्रत्येक वेळेस पाणी बदलायचं. जेव्हा पाणी पांढरट न दिसता थोडं स्वच्छ दिसायला लागेल, तेव्हा समजायचं की बटाट्यामधील जास्तीत जास्त स्टार्च निघून गेला आहे. स्टार्च निघून गेल्यावर बटाटे आधीसारखे चिकट किंवा मऊ दिसत नाही, ते थोडेसे कडक बनतात. त्यामुळे वाळवण करताना बटाटे एकमेकांना चिकटत नाही आणि वाळवण छान तयार होते. बटाटे नीट धुतले नाही तर त्यामध्ये स्टार्च राहतो आणि त्यामुळे वाळवण करताना ते एकमेकांना चिकटू शकतात. त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता परत एकदा स्वच्छ पाण्याने किसलेले वेफर्स धुवून घ्यायचे. त्यानंतर त्या पाण्यात तुरटीचा छोटासा खडा फिरवून तो पाण्यात टाकून द्यायचा. तुरटीमुळे बटाट्याचा रंग छान राहतो आणि वाळवणही छान होते. आता हे झाकून ठेवायचे आहे. उठल्यावर पुढची प्रोसेस आपल्याला सुरू करायची आहे. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. पाणी उकळायला लागले की त्यामध्ये हे वेफर्स टाकायचे आहे. कमी गॅसवर साधारणतः 10 ते 12 मिनटं वेफर्स वाफवून घ्यायचे आहे. जास्त वेळ वेफर्स वाफवायचे नाही, नाहीतर वेफर्स जास्त मऊ होऊन एकमेकांना चिटकतील. यानंतर वेफर्स पाण्यातून बाहेर काढून चाळणीत टाकून घ्यायचे आहे आणि त्यामधील पाणी पूर्णपणे निथळून द्यायचे आहे. आता स्वच्छ कापड किंवा प्लास्टिकवर हे वेफर्स पसरून कडक उन्हात 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे आहे. पूर्णपणे वेफर्स पसरवताना अंतर ठेवून पसरवायचे आहे, नाहीतर ते एकमेकांना चिटकतील. पूर्णपणे वाळले की हे वेफर्स डब्यात भरून स्टोअर करून ठेवायचे आहे. जेव्हा खायचे असतील तेव्हा गरम तेलात तळले की अगदी कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र वेफर्स तयार होतात.